मंदिर प्रीमियर लीग 2026 वर्ष दुसरं आणि ही सुंदर अशी टुर्नामेंट कोल्हापूरच्या शास्त्रीनगर क्रिकेट मैदानावर आयोजित केली। माझ्यासोबत श्रीपाद सर आहेत। श्रीपाद सर, तुमचेच सहकारी जे मंदिरामध्ये असतात त्यांनीच ही टुर्नामेंट आयोजित केली आहे कोल्हापूरमध्ये, काय सांगाल या संपूर्ण टुर्नामेंट बद्दल? आमचे जे श्रीपूजक आहेत श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीचे, हे यामध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट घेऊन आहेत। दरवर्षी ते आमच्या इथल्या लोकल लोकांच्या या टुर्नामेंट्स होतच असतात। मागच्या वर्षीपासून गेल्या वर्षीपासून इतर मंदिराचे पुजारी पण त्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला त्याचा आनंद आहे। आणि यावर्षी दुसरं वर्ष आहे की हे सगळं आसपासच्या मंदिरातले पुजारी पण याच्यामध्ये सहभाग घेत आहेत आणि या स्पर्धा चांगल्या वातावरणात, निकोप वातावरणात व्हाव्यात आणि सगळ्यांनाच चांगल्या मी शुभेच्छा देतो। नक्कीच सर, जसं मगाशी नायकवडी सर म्हणले की इंटरनॅशनल स्टेडियम कोल्हापूरमध्ये होत आहे आणि भविष्यात ह्या मॅचेस त्या स्टेडियमवरती खेळण्याचा आमचा उत्साह आहे, तर नक्कीच कशा पद्धतीने आपण पाहताय या संपूर्ण लीगकडे? कोल्हापूर हे पहिल्यापासूनच स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये खूप इंटरेस्ट घेणारं शहर आहे। या शहरामध्ये कायम क्रिकेट, फुटबॉल यासारख्या मॅचेस अगदी उत्साहानं पार पडल्या जातात। त्यामुळं इंटरनॅशनल जे जर टुर्नामेंट्स ते क्रिकेटच्या बाबतीत होणार असतील तर त्या बाबतीत त्याला इथल्या लोकांचा पाठिंबा हा खूप उत्साहानं आणि भरपूर प्रमाणात मिळेल, हे नक्कीच सर, आपण जर एकंदरीत पाहिलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण असतं। या ठिकाणी एक स्पोर्ट्समनशिप आपण पाहतोय, कारण आपण जर पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये पाहिलं, हारणारा संघ नक्कीच विजय सेलिब्रेशन करणाऱ्या संघाला देखील साथ देतोय। दोघं एकत्र मिळून मिसळून उत्साह साजरा करतात, त्याबद्दल तुम्ही कसं बघताय? नाही, नेहमीच हे कसं असतं की हारणार एक संघ नेहमीच जिंकणार आणि एक संघ हारणार हे नक्कीच आहे, पण तरीसुद्धा त्यामध्ये स्पोर्टिव्ह वातावरण असणं आवश्यक आहे। त्याप्रमाणे इथं दिसून येत आहे आणि हारणारा संघ जरी हारला असला तरीसुद्धा ते उरलेल्या दुसऱ्या संघाला मात्र त्यांच्याबद्दल ते कॉंग्रॅच्युलेशन वगैरे करताना दिसत आहेत। तेव्हा यामधलं जे वातावरण आहे हे फार चांगलं, उत्साही आणि मन मिसळून राहणार असं आहे। नक्कीच सर, शुभेच्छा आहेत आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, हाच आमचा आनंद आहे।